नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झाली असून त्या भरतीबाबतची जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे समूह रुग्णालय मुंबई यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तेव्हा ऑफलाईन अर्ज करण्याकरिता 23 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या रिक्त पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आले। तर त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ही पदभरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून या पदाची भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती संबंधाकरिता तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे समूह रुग्णालय मुंबई यांच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून कंत्राटी स्वरूपात डाटा एंट्री ऑपरेटर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यासाठी या पदभरतीची जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता, त्याचप्रमाणे वयोमर्यादा आणि वेतनबाबत माहिती इथे दिलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी बघू शकता, डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, BA BCom BSc व BPMT या उच्च शैक्षणिक पात्रतेमध्ये ज्या उमेदवारांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्याचप्रमाणे MSCIT प्रमाणपत्र परीक्षा त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य उत्तीर्ण प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। तर या पदासाठी मित्रांनो एकूण रिक्त पदसंख्या 5 आहे। 5 रिक्त पदसंख्येसाठी डाटा एंट्री ऑपरेटर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट बघू शकता 38 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी निश्चित वेतन या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 10,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या पदासाठी वेतन म्हणून इथे दिल्या जात आहे। तर डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी मित्रांनो ही पदभरती या ठिकाणी होत असून एक नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। तर या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत काही सर्वसाधारण अटी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, वरील नमूद प्रमाणे कामगाराच्या संख्येत कमी किंवा जास्त बदल होणारे आहेत। म्हणजेच या ठिकाणी या कामगाराच्या संख्येमध्ये म्हणजे रिक्त पदसंख्येमध्ये या ठिकाणी कमी जास्त या ठिकाणी बदल होऊ शकणार आहे। सर्व कामगार निवड कंत्राटी स्वरूपात या ठिकाणी भरल्या जात आहे। तर MSCIT चे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। उमेदवाराच्या निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने त्या उमेदवाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे। तर अशा काही सर्वसाधारण अटी त्या उमेदवारासाठी या ठिकाणी असणार आहे। तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदाची माहिती व त्या अटीबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर विशेष सूचना या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कंत्राटी स्वरूपाची ही पदभरती या ठिकाणी होत असून 120 दिवसांकरता या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता विशेष सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी उमेदवारांकरता या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे किंवा अर्ज करू इच्छित आहे त्या उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो अर्ज सादर करण्याकरिता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता त्या उमेदवारांनी त्या अर्जामध्ये आपले पदाचे नाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, जन्मदिनांक या सर्व गोष्टी या माहिती स्वरूपात त्या अर्जामध्ये त्या उमेदवाराने भरणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अर्ज सादर करण्याबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी संपूर्ण अर्जामध्ये आपली माहिती भरून तो अर्ज तुम्हाला 23 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत दिलेल्या ऍड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे। आणि या ठिकाणी मुलाखती करता 23 फेब्रुवारी 2024 ला दिलेल्या ऍड्रेसवर या ठिकाणी हजर राहायचे आहे। तर या ठिकाणी बघू शकता मुलाखतीचे ठिकाण या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी बघू शकता, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत
तळमजला ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे समूह रुग्णालय मुंबई असा मुलाखतीचा ऍड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 23 फेब्रुवारी 2024 या तारखेला तुम्हाला या ठिकाणी आपली सर्व डॉक्युमेंट्स तो अर्ज या ठिकाणी घेऊन मुलाखती करता हजर राहायचे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो ही पदभरती डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी या ठिकाणी होत आहे. तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्यांनी नक्की या पदासाठी अर्ज सादर करून मुलाखती करता हजर राहायचे आहे. तर या ठिकाणी मित्रांनो सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या पदभरतीबाबतची इथे देण्यात आलेली असून या व्हिडिओच्या माध्यमातून या पदभरतीबाबतची थोडक्यात माहिती आज आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल ऑन करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.